यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसूल होऊ शकलेली नाही, अशी बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आलेली आहे। या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे। त्याचाच एक भाग म्हणून 53 लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या कळवा लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला पालिकेने टाळं लावलं आहे। यामुळे या कार्यालयाचे कामकाज आता ठप्प झालेले आहे। या ठाणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो। मागील अर्थसंकल्पात पालिकेने या विभागाला 920 कोटी रुपये तर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं होतं। प्रत्यक्षात डिसेंबर महिनाअखेर 536 कोटी 35 लाखांची करवसुली संबंधित विभागाने केल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे। मध्यंतरी आयुक्त सौरव राव यांनी मालमत्ता कर वसुलीबाबत नाराजी व्यक्त करून थकबाकीदारांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। यामध्ये कर थकबाकी असलेल्या खासगी मालमत्तांवरती कारवाई करण्यात येत होती। यातील मालमत्ता सील करण्यात येत होत्या। असं असले तरी शहरातील शासकीय कार्यालयांकडून थकीत कर वसुलीसाठी फारशी पावलं उचलण्यात येत नव्हती। दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसुली होऊ शकली नसल्याची बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आली असून या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे। कोणकोणत्या विभागामध्ये कारवाई आज या ठिकाणी केलेली आहे? किती रुपयाचा दंड या ठिकाणी नेमका थकबाकीत होता? कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाटबंधारे विभागातील जलसंपदा विभाग आणि इतर 5 जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडे 54 लाखाची थकबाकी असलेली आहे मालमत्ता कराची। आणि आम्ही गेले 5-7 वर्ष ह्या विभागाला आम्ही जप्ती आणि ह्या सगळ्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी न भरल्याने आज ही 5ही जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना अटकावणी केलेली आहे। कोणकोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं एक आपलं जलसंपदा विभाग, जलगुणवत्ता प्रयोगशाळाची 2 विभाग आहेत, कार्यकारी अभियंता जलविज्ञान प्रकल्प विभाग, त्यांची अंदाजे आहे 40,58,000 आहे। त्यानंतर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आहे, त्यांची 2,57,000 आहे। त्यानंतर उपमृदू सर्वेक्षण अधिकारी आहे, त्यांची आहे 9,18,000। कार्यकारी अभियंता घाटघर जलविद्युत विभाग आहे, त्यांची आहे 1,15,000 रुपये। आणि जिल्हा जलसंवर्धन अधिकारी त्यांची आहे 55,000। अशा ह्या 6 ते 7 डिपार्टमेंटची आम्ही जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आज त्यांची जी काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही अटकावणी केलेली आहे। यापूर्वी त्यांना आम्ही 3 दिवस नोटीस की थकबाकी आहे तुम्ही भरून द्या, त्यानंतर जप्तीचे नोटीस दिलेले आहेत, वॉरंट्स दिलेले आहेत, सगळं देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज त्यांचे कार्यालय आम्ही अटकावणी केलेली आहे। काय वाटतं हे कार्यालय बंद केल्याने काय नेमक्या अडचणी उद्भवू शकतात? त्यांना ते कार्यालय बंद केल्याने त्यांचं कार्य म्हणजे जे काही कार्य चालतं आहे ऑफिसेसचे ते बंद होतं। रेग्युलर जी चालू आहे कार्यालय तिथे त्यांना अडथळा होऊ शकतो आणि त्याचे आमचे पैसे हे वसूल होऊ शकतात मालमत्ता करायचे। कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून त्यांच्या ह्या थकबाक्या बाकी आहे।